राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, बाजारभाव, राजकारण, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 7 जुलै 2025 वार सोमवार। शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेत। चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आजपासून त्यांचा 7/12 कोरा करा यात्रेला सुरुवात होत आहे। ही यात्रा का महत्त्वाची आहे, शासनाकडे काय मागण्या आहेत आणि यातून काय साध्य होऊ शकतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या इतर महत्त्वाच्या बातम्यांनी। यानंतर पाहूया पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांबद्दलचे महत्त्वाचे अपडेट। सध्या शेतकऱ्यांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार। सोशल मीडियावर अनेक तारखा पसरवल्या जात असल्या तरी आज 7 जुलैपर्यंत शासनानं कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। परंतु विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलै 2024 नंतरच या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली जाईल। सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत। ते परतल्यानंतर या संदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल। त्यामुळे 9 जुलै नंतरच तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। ही तारीख साधारणपणे 13 ते 14 जुलैच्या आसपास जाहीर केली जाऊ शकते आणि प्रत्यक्ष हप्ता 18 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। आतापर्यंत आमचे अपडेट्स खरे ठरल्यात, त्यामुळे ही माहितीही विश्वसनीय मानली जाते। आता हे झालं पीएम किसानच्या हप्त्याबद्दल। पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्यातील पात्र लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो। यावेळेस साधारणपणे 93,30,000च्या आसपासचे लाभार्थी पीएम किसानसाठी पात्र होण्याची शक्यता आहे आणि याच लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळेल। नमो शेतकरीचा हप्ता देण्यापूर्वी निधी वितरणचा GR काढावा लागतो, जो अद्याप आलेला नाही। तसेच नुकत्याच सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्येही या हप्त्यासाठीची तरतूद दिसत नाही। त्यामुळे सरकार पूर्वीच्या शिल्लक निधीतून हप्ता देणार की अजून वाट पाहावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हप्ता उशिरा येण्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीनं योजना सोडली होती किंवा ज्यांची KYC बाकी होती अशा शेतकऱ्यांना पुन्हा समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दिलं जात आहे। पण हे कारण शेतकऱ्यांना फारसं पटलेलं नाही। हप्ता कधीही आला तरी तो तुमच्या खात्यात येणार आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांचे RFT साईन झालेत किंवा FTO जनरेट झालाय त्यांना हप्ता नक्की मिळेल। आता एक दिलासादायक बातमी, फार्मर ID धारकांना मिळणार ऑनलाईन किसान क्रेडिट। ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर युनिक ID अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। फार्मर ID धारकांना आता किसान क्रेडिट अर्थात KCC ऑनलाईन मिळणार आहे। केंद्र शासनानं फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं KCC आणि पशु KCC देण्यासाठी जनसमर्थ KCC ही नवीन पोर्टल सुरू केली आहे। काही दिवसांपूर्वीच RBI, SBI आणि नाबार्ड यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि बँकेत हेलपाटे न मारता घरबसल्या पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती। यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता, पण आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। पीक विमा असो किंवा इतर कृषी योजना, त्यांचे लाभ आता फार्मर IDच्या आधारेच दिले जात आहेत। याच फार्मर IDच्या बेसवर आता शेतकऱ्यांना ऑनलाईन KCC उपलब्ध करून दिले जाणार आहेत। शेतकरी आता जनसमर्थ पोर्टलवर जाऊन आपण KCC साठी पात्र आहात का हे स्वतः तपासू शकता आणि घर बसल्या अर्जही करू शकता। ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरही आपली KCC साठीची पात्रता तपासण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। या उपक्रमात 250 पेक्षा जास्त बँका जोडल्या गेल्यात। त्यामुळे शेतकरी आपल्या भागातील कोणत्याही बँकेची निवड करून ऑनलाईन पद्धतीनं KCC कार्डची मागणी करू शकतात। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यानंतर एक धोरणात्मक आणि तितकीच महत्त्वाची बातमी, कडधान्य आयातीचे दृष्टचक्र। एकीकडे सरकार शेतकऱ्यांना कडधान्य म्हणजेच तूर, मूग, उडीद, मसूर आणि हरभऱ्याची लागवड वाढवण्यासाठी प्रोत्साहन देते, पण दुसरीकडे आयातीचं धोरण राबवून त्याच मालाचा भाव पाडते। याचा परिणाम म्हणून मागच्या केवळ 5 वर्षांमध्ये कडधान्याची आयात तब्बल 4 पटीनं वाढली आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम आता देशातील बाजारावर होत आहे। सरकारनं वेळीच आपलं धोरण बदललं नाही तर भविष्यात खाद्यतेलाप्रमाणेच भारताला कडधान्यांसाठीही आयातीवर अवलंबून राहावं लागेल आणि निर्यातदार देश भारताच्या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात।
याचा अनुभव आपण खाद्यतेलाच्या बाबतीत घेतच आहोत. आज देशात खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत, पण सोयाबीन आणि मोहरीचं दर 3 ते 4 वर्षातील नीचांकी पातळीवर आहेत. हीच परिस्थिती कडधान्याच्या बाबतीतही येऊ शकते अशी माहिती आता भीती उद्योजक आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. कोरोना काळापासून कडधान्य आयातीचा आलेख सातत्यानं वाढत आहे. 2020 ते 21 मध्ये भारताची कडधान्याची आयात एकूण गरजेच्या केवळ 8% होती. ती 2024 ते 25 मध्ये तब्बल 27% पोहोचली आहे. 1990च्या दशकात जे खाद्यतेलाच्या बाबतीत घडले त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. 1990 मध्ये आपण आपल्याच गरजेच्या केवळ 30% खाद्यतेल आयात करत होतो. आज हे प्रमाण 65% गेलंय. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त मालाच्या हव्यासापोटी देशातील उत्पादन कमी होत गेले आणि आपण आयातीवर अवलंबून झालो. हेच आता कडधान्याच्या बाबतीत घडत आहे. गेल्या वर्षी तूर, पिवळा वाटाणा, हरभरा, उडीद, मूग, मसूर या सर्वांची विक्रमी आयात झाली. यामुळे देशातील बाजारात कडधान्याचे भाव पडले आणि शेतकऱ्यांना साधा हमीभाव देखील मिळाला नाही. सरकार शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान देते, पण दुसरीकडे खरेदीचं आश्वासन पाळत नाही. सरकारनं 100% तूर खरेदीचं आश्वासन दिलं होतं, पण 35 लाख टन उत्पादनापैकी केवळ 6 लाख टन खरेदी केली. याचा अर्थ सरकारची आश्वासनं केवळ कागदावरच राहतात. यामुळे देशातील कडधान्याचं उत्पादन कमी होत आहे आणि वाढत्या लोकसंख्येची गरज आयातीवर भागवावी लागत आहे, ज्याचे गंभीर परिणाम देशाला भविष्यात भोगावे लागतील. सरकारचं हे कडधान्याचे आयातीचं धोरण तुम्हाला योग्य वाटतं का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बातमी, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले. आजपासून त्यांनी 7/12 कोरा करा ही महत्वाकांक्षी यात्रा सुरू होतीये. ही 7 दिवसांची पदयात्रा असून यात बच्चू कडू गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेची सुरुवात आज सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील पापळ या जन्मभूमीपासून होत आहे. 138 किलोमीटरची ही पायी यात्रा यवतमाळ जिल्ह्यातील देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव चिलगवाण इथं समाप्त होईल. यात्रेच्या मार्गाची निवड अत्यंत प्रतिकात्मक असून यातून शासनाचं लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या आंदोलनाविषयी बोलताना बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमच्या अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं, परंतु ते पूर्णपणे पाळलं नाही. दिव्यांगांसाठी 3,500 कोटींची तरतूद केली, पण मानधन किती वाढवणार हे स्पष्ट केलं नाही. कर्जमाफीसाठी उच्च समिती तयार असल्याचं सांगितलं, पण ती समिती अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत सरकार कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर करत नाही आणि इतर मुद्द्यांवर ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यानं ही यात्रा नक्कीच कठीण असेल, पण आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी यात्रेसाठी नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलंय. काल झालेल्या बैठकीत सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते आणि त्यांनी पहिला शेतकरी मग पक्ष अशी भूमिका घेतली. हाच आमच्या यात्रेचा पहिला विजय आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीतून सुरू होणारी ही यात्रा शेतकरी आत्महत्येनं ग्रस्त गावात संपवून ते शासनाला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून देणार आहेत. हे आंदोलन म्हणजे सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल मानलं जात आहे. या यात्रेमुळे सरकारवर खरोखरच दबाव येईल का आणि शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो. जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.